सर्वप्रथम देवाला अभिवादन करू या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावचे ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा धिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी माई बापरसिंह प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साठव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय बजरंगबली नाच मंडळ घाटकोपर मंडपाची डिग्री यांच्या वतीने या अदान कलाकाराचा माझ्या माय बापांना या वर्षीचा हा दुसऱ्यांदा शाहीर मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आपला सर्वांना कल्पना आहे मित्रांनो कट्टर बाळूमामा भक्त आणि यांच्या माध्यमातून बरीचशी मंडळी मित्रांनो आहे हा दुसरा कार्यक्रम या ठिकाणी या रंगमंचावर होतोय आकाशाला वर्गे असतील बरीचशी मंडळातील गणेश घोरे असतील सगळे जे मंडळाला या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक हाताला या ठिकाणी शाहीर मानाचा मुद्रा त्यांनी ही दुसऱ्यांदा संधी हे व्यासपीठ मला दिलेलं आहे आज जी माझी शाखा असते आज या रंगमंचावर आपल्या आयुष्यातील पहिला कार्यक्रम जोरदार टाळ्या होऊन जातात नवीन पोरं आहे नाव शाखेवर अधिकारी सांगा नवीन पोरं आहे सांभाळून घ्या गोवा तुमचा तगडा आहे काळजी करायची नाही आणि म्हणून काय चुकती वागती थोडंसं निश्चितपणे होईल नवीन रंगमंच आहे ते सुद्धा घाबरलेले असतील केवढंसं मुलगा असतंय आवर्जून सांगत होता आणि त्याला घेऊन या आणि म्हणून माऊली हे शक्ती तुला आपल्या कोणाला त्या पोराला नाचायला शिकवायला लागत नाही रक्तात आहे आमच्या हे दाखवलेलं आहे हे आमच्या रक्तात आहे हे शिकवायला लागत नाही आमच्या पोराला बरोबर ते नाचणार आणि हे तुम्हाला दिसेल निश्चितपणे या ठिकाणी माझ्या आयोजकांचे लाख लाख आभार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आभार मानतो आलाय आलाय आला वाघ आलाय वाघ आलाय आणि आवर्जून मित्रांनो बरीचशी मंडळ आहेत संयोजकांचे आभार आयोजकांचे आभार मानते त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि सर्वांनी या ठिकाणी समाजसेवक संयमी मृतभाषी संयमी स्वभाव ज्यांचा आहे समाजसेवक सन्मान्य रामचंद्र आखाडे दादा आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्याचप्रमाणे शाहीर आपले राजाराम रणपिसे तुरेवाले शाहीर आहेत आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित झाले शंकर गायकवाड शाहीर बरेच वर्षांनी भेट शकतात त्यांचा माझी ही पहिली भेटीचा कार्यक्रम आणि प्रथा आहे परंपरा आहे प्रथेप्रमाणे तुमचा देखील विषय घेऊन या माझा देखील विषय घेऊन जायचा कार्यक्रमाची सुरुवात करतोय म्हणायचं आहे काल
ओम नमो धियाया वेद प्रतिपाद्याय जय जय बसवेश्वर शुभम आणि अपूर्व ही शुभम तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळते. विशाल बंदरकर कीबोर्डला आहे, शेलार मामाचे रुपेश शेलार आणि ऑक्टोपॅडला आणि रोजचा हवा बनवले निश्चितपणे वाद्याच्या माध्यमातून त्याच्या बँजोच्या माध्यमातून कमालच करतो निश्चितपणे आणि हे व्हायलाच पाहिजे तर पैसे मिळतील. असं काय नंतर सांगतोय म्हणजे इथे आजचं त्याचं आहे जे ज्याचं श्रेय आहे किंवा ज्याचं जी मेहनत आहे मित्रांनो ती त्याला मिळाली पाहिजे. आणि म्हणून गेले अनेक दिवस माझे कार्यक्रम तुम्ही पाहता युट्यूबच्या माध्यमातून. माझं चॅनल सुद्धा आहे ते सबस्क्राईब करत जा आणि युट्यूबला सांगतो माझं 2000 वॉच टाइम झाला आहे, 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत. थोडासा वॉच टाइम माझा होऊ द्या एवढी विनंती आहे. तोपर्यंत टाकू नका. आता तुमचं पोट भरलेत ना तर थोडंसं माझं पण भरलं. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि गेले काही दिवस ज्या काही गोष्टी आहेत त्या निश्चितपणे मित्रांनो बोलण्याच्या नाही नुसतं का गाण्याच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडतोय. आजही तशीच स्तवन आणते. आदरणीय माझे कविवर्य त्यांनी मला मी नको म्हणतो पण नाही म्हणतात नाव स्तवनी. हा स्तवन तुमच्यासमोर काय करतोय माझ्या माय बापांसमोर म्हणायचं आहे काय सर्वांना तुम्हाला सर्वांना डेडिकेट करतोय म्हणायचं आहे काय लक्ष असू द्या. ऐका त्याच्यात एक शेर सार्वजनिक ठिकाणी कधीच थुकायचं नाही. नियम आहे रेल्वेमध्ये बसमध्ये सार्वजनिक ठिकाणी कधी थुकायचं नाही. माणूस म्हणून जन्माला आलो तर कुत्र्यासारखं भुकायचं नाही. सचिन भाऊ म्हणतात पहिल्यापासूनच कार्यक्रम गरम सार्वजनिक ठिकाणी कधी थुकायचं नाही. माणूस म्हणून जन्माला आला तर कुत्र्यासारखं मग भुकायचं नाही. अडचणी येतील वाटेमध्ये अजिबात रुकायचं नाही. कारण जिथे चुकायचं नाही तिथे कधीच झुकायचं नाही. शक्ती तुऱ्या मधला खरा माझे कविवर्य महाराष्ट्राचे कप्तान कवी ज्यांच्या गाण्यांवर मित्रांनो ही लिहितो आणतो हे मला असंच पाहिजे तसंच पाहिजे म्हणतात आणि मुद्दा मानले आहे. आणि त्यांनी सांगितलं त्यांनी लिहिले का मी बोलत नाही आहे त्यांची लेखणी आहे. त्यांची विद्यार्थी काय म्हणतात समाजाला काय म्हणतात ऐका. या शक्ती तुऱ्या मधला खरा मला म्हणतात तू एक कोहिनूर हिरा. या शक्ती तुऱ्या मधला खरा तू एक कोहिनूर हिरा. तरीच्या मी तुझ्यावरती बळच लावलाय लाग. बरा मला मुजरा करायचा बाकी का पण सुंदर साऊंड हे पाहिजे ठेवा फक्त. कार्यक्रम कसा होतो ना ऐका. शक्ती तुऱ्या मधला खरा असून कोहिनूर हिरा. तरीच्या मी तुझ्यावरती बळच उगाच लावलाय लाग. सचिन तुझ्या पाठी सचिन
सचिन तुझ्या पाठी आम्ही सर्व वाघ सचिन तुझ्या पाठी आहेत का नाही अरे सचिन तुझ्या पाठी अंकुश धन्यवाद आता बघतो तुला ओळखतो कोण मग तुझ्या पाठी अंकुश धन्यवाद सचिन तुझ्या पाठी आम्ही सारे वाघ आता बघतो तुला ओळखतो कोण माग सचिन तुझ्या पाठी आम्ही सारे वाघ आता बघतो तुला ओळखतो कोण माग सचिन तुझ्या पाठी आम्ही सारे वाघ आता बघतो तुला ओळखतो कोण माग सचिन तुझ्या पाठी आम्ही आजीवन सेन्सॉर आहे जाणीवाची दाखवा जर कोणी चूक काढली तर म्हणून लिहिलं ऐका मला लिहितात काय की तुझी शास्त्रामध्ये मुळीच नाही वाकडं काय की तुझी शास्त्रामध्ये मुळीच नाही वाकडं तरी तुझ्यावरती काही करतात वाकडं तरी तुझ्यावरती काही करतात इंद्रकाचे घर असावे शेजारी इंद्रकाचे घर असावे शेजारी जोपर्यंत तुम्हाला निंदक नाही प्रतिस्पर्धी नाही विरोधक नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही म्हणून काय की तुझी शास्त्रामध्ये मुळीच काय की तुझी शास्त्रामध्ये काही मुळीच वाकडं तरी तुझ्यावरती काही करतात वाकडं सळके त्यांना जळू दे ते सळके त्यांना जळू दे नाही ज्ञान त्यांचं तोकडं आपोआप देवालाही पडलं त्याने चांगलं आपोआप देवालाही पडलं त्याने चांगलं पुढचा शब्द ऐका गेल्या 25 वर्ष कुटुंबाला वेळ दिला नाही मुलाबाळांना वेळ दिला नाही आपलो झिजलो या लोककलेसाठी म्हणून म्हणतो 25 वर्षाचा त्याग आता भाव त्यागी जाग 25 वर्षाचा त्याग आता भाव त्यागी जाग तुझ्या पाठी अंकुश धन्यवाद आता बघतो तुला ओळखतो कोण माग तुझ्या पाठी आम्ही धन्यवाद
कापायला जमली नाही. अभिमानानं सांगतोय हे गीता शेवटचा आता घेतोय. बघू दे कोण बघत असेल, अरे बघू दे कोण बघत असेल तुझा माझा अंत. बघू दे कोण बघत असेल तुझा माझा अंत. त्याची या मनाला नको वाटू दे खंत. त्याची या मनाला नको वाटू दे खंत. कारण 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 नाही सत्याला सत्याला त्रास आहे निश्चितपणे या दुनियेमध्ये आहे. पण विजय निश्चित आहे, जय निश्चित आहे. म्हणून म्हणतो मरण नाही सत्याला सामोरे गेले संत. मरण नाही सत्याला सामोरे गेले संत. आता काही झाले तरी बसू नको शांत. एक बाबाच्या मुलग्याला समजा काय नाही उपास शिरायचं एका एका फिरायचं. नाही उपास शिरायचं एका एका फिरायचं. तुझ्याही चिंतका नसाव्या आलाही राग. सचिन तुझ्या सवय सचिन तुझ्या माती अंकुशी धान्यवाद. सचिन तुझ्या माती अनेक साधेवाद. आता फक्त तुला ओळखतो कोण वाद. सचिन तुझ्या सवय अनेक साधेवाद. आता फक्त तुला ओळखतो कोण वाद. सचिन तुझ्या सवय अनेक साधेवाद. आता फक्त तुला ओळखतो कोण वाद. सचिन तुझ्या सवय अनेक साधेवाद. आता फक्त तुला ओळखतो कोण वाद. सचिन तुझ्या सवय अनेक साधेवाद. आता फक्त तुला ओळखतो कोण वाद. सचिन तुझ्या सवय अनेक साधेवाद. आता फक्त तुला ओळखतो कोण वाद. सचिन तुझ्या सवय अनेक साधेवाद. आता फक्त तुला ओळखतो कोण वाद. सचिन तुझ्या सवय अनेक साधेवाद. आता फक्त तुला ओळखतो कोण वाद. जिवंतमणी जिवंतमणी 25 पुरं घडवले. सचिन तुझ्या सवे हे आहेत सारे वाघ. आता बघतो तुला ओळखतो कोण वाघ. येतो श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा. जय बजरंगबली नाच मंडळाचा. छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा. येतो पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मला मिळालं नाही निश्चितपणे, पण आता त्यांचं
भाग घेतोय. हा दादा पण आले आहेत, त्यांचे घरवाले आहेत. हा तुम्हाला हे मानाचा मुजरा आणि सन्माननीय शाहीर शंकर गायकवाड दादांच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो माझ्याकडे 500 रुपये आलेले आहेत बक्षीस. आणि आमचे झांजवादक सगळ्यात व्हायरल झांजवादक पुऱ्या कोकणातला बघा, बघून घ्या चेहरा. दीपक लावून चिपक मानाचा मुजरा करतो. हा आपल्यापेक्षा डेंजर हा बुवा, लक्षात घ्या. आपल्यापेक्षा डेंजर हा करायला वेगळं. आणि माझ्या भरपूर या नृत्य संचासाठी त्यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं बहारदार पारितोषिक. प्रणीत प्रकाश सावंत एंट्रीसाठी 200 रुपयांचं हे बहारदार पारितोषिक. आणि म्हणून गण माझे आठवणचे गण राणी कैलासाची युट्यूबला सर्च करून बघा. 50,000च्या वरती व्ह्यूज आहेत. थोड्या दिवसात जाईल गणपती अगदी 1 लाखाच्या पार जाईल निश्चितपणे. मी समाजाला चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आज गण तीच माझी जी गवळण व्हायरल झाले. चल चल माधवा नको असं मजला मुळीच त्या धनाची. कधी मूर्ती पाहिन मी माझ्या लाडक्या गणाची. डोळे लावून पाहतो वाट आम्ही चतुर्थी सणाची. अरे आता ओढ फक्त गणा आहे तुझ्या मनाची. म्हणायचं काय सजली ही धरा वसुंधरा माझी धरणी म्हणा. सजली ही धरा बघना तू जरा तुझ्या स्वागताला बाप्पा गौरी हरा. बघ सारे झाले आतुर सजविला तुझा हा मखर. माता नको लावूस उशीर ये लवकर. या सांगती मेघधारा सजली ही धरा नटली ही धरा. बघना तू जरा तुझ्या स्वागताला बाप्पा गौरी हरा. बघ सारे झाले आतुर सजविला तुझा हा मखर. माता नको लावूस उशीर बाप्पा ये लवकर. या सांगती श्रावण
अहो डोंगर करीत दुधाच्या धारा ऐका नाही धबधबे जाऊ बघा अजून बघा दुधासारखे नाही वाटले तर जरा सांगायचं सुटलाय सुसाट तुफान वारा अहो डोंगर करीत दुधाच्या धारा थंडली ही धारा साधूचा तू जरा तुझ्या स्वागताला बाप्पा गौरी हरा कविताई झाले आतुर सजनीला लहाकर बोलावं उशीर ये लवकर या सांगती श्रावण धारा ये लंबोदरा आमच्या सुखरा ये लंबोदरा आमच्या सुखरा ये लंबोदरा आमच्या सुखरा ये लंबोदरा ये लंबोदरा हे गाणं दादांसाठीच दिलं होतं पण बदललंय कसं पलटवलं कशी करावं जाऊ द्या युट्यूबसाठी मग सारे झाले आतुर गजबजला शिंदे परिवार सजलंय सार हे घरदार या सांगती श्रावण धारा हे लंबोदरा आमच्या उघडा बक्षीस आहे शिष्यदादा शिंदे वेळ आणि आवाज शक्तिपुराचा अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे सचिनजी कदम अगदी राहील एकदम बरोबर हाती घोडे तो तलवार हाथी घोड़े तो तलवारें आज फौज तो तेरी सारी है हाथी घोड़े तो तलवारें आज फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा जंजीर में जकड़ा राजा सचिन कदम अभी सब पे भागी है इकडे या साईडला त्या कावळ्याला कसं राहतं कावळ्या इथंच थांबतो तुझी जागा हीच आणि यांना माहिती आहे सगळ्यांना यांना मी डोईजड झालेला आहे आणि म्हणून हे कटक कारस्थान करून कसं तरी याला हे करता बघा राग कोणाचा मला मी राग देतो सगळं दगडाला पिसून कधी मैदा झाला नाही अजून शक्तीपुरा सचिन बुवा सारखा भिडणारा कोणी पैदा झाला नाही वा वा मोठे मोठे काय केले गंमत मध्ये पण सचिन बुवा अजून रसिकांच्या मनामध्ये शक्तीपुरा भला भला बुवांचा नाद करा सचिन बुवाचा करा काय हे प्रेम अहो पैसा काय हो कमवला लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं सचिन बुवाने आणि म्हणून तुम्ही जोपर्यंत तुमची साथ आहे तोपर्यंत मी लढत राहणार त्याच्याबद्दल वाद नाही रामचंद्र बाबा अखाडे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा हे भारणार पारदर्शी आणि म्हणून बरेचसे शाहीर मला गवळणी गातात घोंगडीवाला चढला कदंबावर वरती चढून बसला अशा कशा गवळणी बुवा आज तुम्हाला नाही बोलता तुम्ही नवीन आहात मला माहिती आहे परवा तुमचे एक शाहीर मला तुमच्या घरातले भेटले त्यांचा ऍड काढला मी थोडक्यात माझी असावी पण तुम्ही नवीन आहात लक्षात घ्या 25 वर्ष सचिन बुवा या लोककलेमध्ये आपली स्वतःची कला सिद्ध केला नाही तुम्ही चांगलं गा समाजाला चांगलं देण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे तुमचं नाव होईल कारण तुम्ही माझ्या तालुक्यातले आहात आणि माझ्या तालुक्यातला जर कलाकार पुढे गेला भले तो पुण्यावाला असू द्या त्यात मला स्वाभिमान आहे अभिमान आहे अजून सांगतो पण इकडे तिकडे घुसाल कार्यक्रम करीन तुमचा सचिन बुवा म्हणतात मला ऐका कोकण धनगर समाज व्यक्ती मंडळ मुंबई सन्माननीय माझे अध्यक्ष संजय खरात आलेला आहे आले मला सॉरी नाव घ्यायचं सोडून राहिलेलं आहे गेल्या कार्यक्रमात घेतलं होतं आठवत आहे मला सांगलं तुम्हाला आठवत असेल पण सॉरी गडबडीत नगर राहून गेले वडिलांनी आणला जरी माय माझी पुस्तके घरी आणि राणी कैलासाची अहो काय हे लोकांचं प्रेम अहो ह्यांच्या काय खिशात पैसे राहत का सांगा ना मला यांच्या खिशात पैसे आज एवढी महागाई झाले सिलेंडर मागले पेट्रोल मागले सगळ्या गोष्टी झाल्या आणि ही लोक येण्यासाठी मला दादांनी 2000 दिले दादांच्या मनातून 500 आले कोण 200 कोण 100 कोण आणखीन काय पण या लोकांच्या खिशात काय पैसे राहिले का हो हा एक प्रेम आहे हे समाजाला आपुलकी समाजाच्या प्रती ज्या भावनेला सचिन बुवा या ठिकाणी समाजाला माझ्या देतोय
ती भावना या लोकांच्या माध्यमातून, या पैशांच्या माध्यमातून, त्यांच्या या परिवारातून व्यक्त करतायत ती लोक. आणि म्हणून हे दिलं 25 वर्ष समाजाला दिलं, उद्या गेलं तरी फिकीर नाही, 25 शिष्य तयार करून ठेवले बाकीच्या कोणी गेले नाही, सगळे खुर्चीला टिकून राहिले, मी मोठा करत राहिले. जिवंतपणे करणारा हा पहिला शाहीर आहे शक्तीपुरेच्या इतिहासातला, ज्याला 25 शिष्य, ज्याचे आज शिष्य सगळे जबरदस्ती करतात, 20 शिष्य जबरदस्ती घडवलं. उद्या गेलं तरी फिकीर नाही. माझ्या बायकोला पेन्शन बसलं, आले पेन्शन नको घेऊ. ऐका सचिन भाऊचे शिष्य राकेशाकडे आले, परवा सुद्धा आले दादा तुमच्या माध्यमातून. तर एक नाव घेतलं पण थेट घेतोय आताही रसाळकर 100 रुपयाचं 1000 परदेशी. तुम्हालाही मला समजलं. ऐका गवळात देतो तोच विषय आहे. मग कृष्णानं हे कोणाला शिकाव घर बसा खाली म्हणजे आराम भेटतो, तोच विषय गातोय कृष्णाने. या सर्व गवळींना पाण्यात आहेत सगळ्या गवळी, आणि त्यांनी कपडे काढून दगडीवर ठेवले, धोंडीवर, जुना अक्षर धोंडीवर. आणि मग कृष्णाने ते कपडे पळवले आणि मग कलमावर जाऊन बसला. ते गवळण मला एका शायराने घोंगडीवाल्याने लावली, असू द्या त्याच्याबद्दल मला काही म्हणणं नाही, त्यांचंच कटिंग देतोय बुवा, तुम्ही राग म्हणून घ्यायचं नाही. नंदिनी मंगेश पारदले गुहागर कॉमेंट्री पारदलेवाडी कॉमेंट्रीमध्ये मला वाटतं काय ते आपलं पासपोर्टचं ऑफिस आहे कॉमेंट्रीमध्ये. कॉमेंट्री कारण मी बरेच वेळा मी बघितलं आहे कॉमेंट्री ॲड्रेस असायचा गुहागर तालुक्यातले आहे कॉमेंट्री गावचे पारदलेवाडी. दादा तुम्हाला मला समजलं 200 रुपये आले. कॉमेंट्रीमध्ये ऑफिस आहे मला वाटतं काय पासपोर्टचं ऑफिस होतं. कॉमेंट्रीतून पासपोर्ट यायचे. मी जेव्हा शिवात कामाला होतो 15 वर्ष काम केलं शिवामध्ये, तिथं पासपोर्ट यायचे ते कॉमेंट्री ॲड्रेस असायचा तिथून. म्हणून मला कॉमेंट्री चांगलं आठवतंय कारण मीच लिहायचो, कारण मी तिथला पोस्ट मास्तर होतो म्हणून. आहे का म्हणून देतोय तोच विषय टाकतोय कपडे पळवले कृष्णाने. मग त्याच्या सगळ्या गवळणी म्हणतात कृष्णा अरे आम्हाला नको ना राजू, असं आम्हाला का राजू, आम्हाला असं आमचा अंत असा का पाहतोस कृष्णा, हा एवढाच विषय आहे का. कसं देतो अरे पळवून कपडे केलंस लपड येतो. दुसरा मला नाव आखाडे असा एक श्रद्धांजली गीत पण गायचं होतं, पण त्याची पण असू द्या, मी फक्त मला 5 मिनिटं द्या, माझी दुसऱ्या बाजूत कमी करा. चालेल. पळवून कपड अरे केलंस लपड, ठेवलं होतं त्या धोंडीवर, ठेवलं होतं त्या धोंडीवर. पावा वाजवतो धोंडीवर ठेवले, दगडीवर ठेवलेले कपडे गवळणीचे कृष्णाने पळवला आणि वरती शेंडीवर जाऊन कलमाच्या बसलेला आहे. त्या गवळणी म्हणतात पळवून कपड केलंस लपड, ठेवलं होतं त्या धोंडीवर. पावा वाजवतो आम्हाला, पावा वाजवतो आम्हाला, हायला जावतो. पावा वाजवतो हायला जावतो, वर बसून शेंडीवर. पावा वाजवतो हायला जावतो, वर बसून शेंडीवर. पावा वाजवतो हायला जावतो, वर बसून शेंडीवर. तू घेतोस कसली मजा, तुला वाटत नाही चालत्या, तुला वाटत नाही चालत्या, तुला वाटत नाही चालत्या. तुला आईस करील सजा, तुझी आईस करील सजा, तुझी खेकरण करील पूजा, तुझी खेकरण करील पूजा, तुझी खेकरण करील पूजा. याला लागेल साडी कोळी, याला लागेल
जाधव घेरा समोर आले, महेंद्र जाधव किंजळे कळकराय वाडी 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचप्रमाणे स्वप्नील आखाडे यांच्याकडून नाव आखाडे दादाचं. अरे नाऊ दादाला, अरे मी 8वीला होतो दादा. कुठे गेला स्वप्नील? मी 8वीत होतो आणि नाऊ दादा 10वीला मला वाटतं होता, 10वीला होता. दष्टपुष्ट पायानं अपंग होता, पण चला गडी होता ना, गडी मजबूत गडी. तर काय ते ईश्वराच्या मनात आहे, काय कसल्या गोष्टी असतात ते ईश्वर जाणव असो. श्री माऊली रमेश जोरे यांच्याकडून 500 रुपयाचं भारतात पारितोषिक. संजय बावदाने कुळवंडी दादांच्या बाजूला शाहीर आहेत ना, आज दादा तुम्ही पहिले इकडे अशी माणसा मला माऊली. अहो हे प्रेम काय हो लोकांचं. अहो हे ना, हे प्रत्येक तुमची बायको ओरडत नाही घरात तुम्हाला. सचिन बोज एवढं म्हणजे प्रेम किती आहे, बायको प्रेम नाही. सिंहगर्जना कधी करायला विसरत नाही आणि शक्तिदुराचा पूजन कैदी मैदानातून हटत नाही. भगवान ईशान घेत नावा भगवान ईशान रोगलाय आम्ही मानाचं आणि तो वाकवायची कोणाची ताकद नाही. आज सवाल असे फेकणार की समोरच्या तुरेवाल्यांकडे उत्तर उरणार नाही. परेश अपाटकर जिल्हा कौशल्य विभाग मुंबई पुणेकर मित्रांनो, ही खरी गोष्ट आहे आणि हे प्रेम आहे लोकांचं. हे बघा ना ह्याला काय बायका पोरा नाही काय हो काय हे प्रेम बघा ना. आम्ही काय करतो, फक्त चांगली गाणी समाजापर्यंत पोहोचणारी चांगली गाणी देण्याचा प्रयत्न करतो. फक्त परवा एकाने आगाऊपणा केला आणि म्हणून अशा गळून पण नाही, प्रेमाच्या गळून जातो. अर्थ प्रतिकार्थ आहे निश्चितपणे, पण हिंमत आहे कोणाची पण चूक काढून भय काढून दाखवायचा गळून सेन्सॉर करून दाखवतो, गाणं सेन्सॉर करून दाखवतो आणि कुणी चूक काढून दाखवायची. मग आम्ही जर चांगलं गातोय तर तुम्ही पण चांगल्या ट्रॅक वर या. म्हणून बोल तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो पहिल्या घरी, आणि म्हणून जास्त वेळ नाही घेत. नारायण दादा चव्हाण ऐका, नारायण दादा चव्हाण तुम्हाला हे मला समजला ते नाव क्षमा करा. स्वप्नीला नावाचं गाणं मी घेतो, प्लीज विनंती कर. चांगलं लिहिलंय, मनापासून लिहिण्याचा प्रयत्न केलाय. एक माझ्या भावाला तुझा पण आहे तो तसा माझाही आहे. माझ्याबरोबर त्याने दिवस काढले, माझ्याबरोबर शाळेत शिकलाय. त्या हायस्कूलमध्ये आम्ही एका शिकलोय. आणि दादा जर आले योगेश दादा त्यांच्यासाठी पण निश्चितपणे घेईन. फक्त एक शेवटचा प्रश्नपत्र जो शाहिरांना मी दिलाय, जो कोकणातल्या असंख्य शाहिरांकडे किती जण झगडताय त्यासाठी त्यांना विषय विचारलाय. दोन स्त्रियांच्या सहयोगातून निसर्गनीय बदल लावणारा माझा विषय. स्त्री आणि पुरुषांचा संघ झाल्याशिवाय बाळ जन्माला येत नाही. मी तुम्हाला विचारलंय, निसर्गनीय बदल लावलाय, दोन स्त्रियांच्या सहयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं नाव काय? म्हणून दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले, त्या बाळाचे नाव सांगून हे तुम्ही सोडवा थोडे. हा सवाल घ्या